खरेदी केंद्रापेक्षा खुल्या बाजारात मक्याला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे. भंडारा जिल्ह्यात दिनांक 2 मे 2024 रोजी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडून 3 शासकीय आधारभूत केंद्रांतर्गत हमीभावात मका खरेदीचे आदेश देण्यात आले. शासनाने मका खरेदीसाठी 2090 रुपये प्रति क्विंटलचा दर जाहीर केला आहे. मात्र खुल्या बाजारात हमीभावापेक्षा सुमारे 150 रुपयांचा अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची संख्याही वाढता वाढेना अशी स्थिती आहे. भंडारा जिल्ह्यात साकोली, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड करण्यात आली. मात्र ऐन तोडणीवेळी अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. गतवर्षी जिल्ह्यात जवळपास 950 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली. संकटाचा ससेमिरा सहन करत शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पादन घेतले. मात्र विकायचे कुठे असा प्रश्न एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कायम होता. 1 मे रोजी मका खरेदीला प्रारंभ होणे गरजेचे होते. मात्र एक दिवस उशिरा जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडून मका खरेदीचे आदेश काढण्यात आले. मका खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने साकोली, लाखनी आणि लाखांदूर येथील 3 हमीभाव केंद्राचे ID ॲक्टिव्ह करण्यात आले. मका खरेदीसाठी गोदामांसह बारदाना उपलब्ध करण्यात आले. मात्र खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केलेली नाही. खुल्या बाजारात अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिनांक 13 मे 2024 रोज सोमवारला सायंकाळी 5 वाजता दिली आहे. मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू झाली आहे. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 112 शेतकऱ्यांनी ॲपवर नोंदणी केली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना नोंदणी प्रक्रियेसाठी 30 एप्रिलपर्यंतचा कालावधी होता. मात्र आता 31 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना पुरेसा अवधी उपलब्ध झाला आहे.